महाराष्ट्रात हवामानानुसार व प्रदेशानुसार अनेक प्रकारची स्थानिक व हंगामी फळं आढळतात। दमट ते कोरड्या भागापर्यंत प्रत्येक प्रदेशातील फळं ही वैशिष्ट्यपूर्ण असतात। कोकण भागामध्ये हापूस आंबा, पायरी, तोतापुरी, केसर हे आंब्यांचे प्रकार प्रसिद्ध आहेत। आंबा हा केशरी आणि पिवळ्या रंगाचा असतो। पेरू हा गुलाबी व पांढरा असतो। पेरूचा जाम, जेलीमध्ये वापर करतात। संत्री, नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत। संत्र हे लिंबूवर्गीय फळ असून त्याची चव आंबट व गोड असते। त्याचा रंग केशरी असतो। मराठवाड्यात उत्पादित होणारी मोसंबी ही पिवळ्या रंगाची असते। पिवळ्या रंगाचं अजून एक फळ म्हणजे केळी। हिरव्या रंगाची केळी ही भाजीसाठी वापरली जातात। द्राक्ष ही काळ्या आणि हिरव्या रंगाची असतात। द्राक्षाचं प्रामुख्याने उत्पादन नाशिकमध्ये केलं जातं। द्राक्षांपासून मनुके तयार केले जातात। हिरव्या द्राक्षांपासून बिस्किट रंगाचे मनुके तर काळ्या द्राक्षांपासून काळ्या रंगाचे मनुके तयार केले जातात। आंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी ही लाल रंगाची असते। स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे प्रामुख्याने महाबळेश्वर येथे केलं जातं। उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाच्या सुरुवातीला जांभळाचं उत्पादन केलं जातं। जांभूळ हे जांभळ्या रंगाचं असतं। त्याचा औषध म्हणूनही वापर केला जातो। फणस बाहेरून हिरवा आणि आतून पांढरा किंवा पिवळा असतो। फणसाचं मुख्य उत्पादन हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं जातं। फणसाचे कापा आणि बरका असे दोन प्रकार आहेत। करवंद कच्ची असताना हिरव्या रंगाची तर पिकल्यानंतर काळ्या रंगाची होतात। ती प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये व कोकणामध्ये आढळतात। ऋतूनुसार, हवामानानुसार आणि प्रदेशानुसार वैशिष्ट्यपूर्ण फळे आढळतात। तुमच्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण फळ कोणतं हे नक्की कमेंट करून सांगा।